तुम्हाला काय वाटलं तुम्ही नाही आले म्हणून आमची ट्रिप कॅन्सल होईल का? काय मानपान देतोय काय? मानपान इथे बघ. वैभवच्या घरी या मित्रांनो जेवायला मस्त चिकनचा रस्सा आहे, सुका चिकन आहे, ओला चिकन आहे आणि डाळ भात आणि इथे पुरा आपल्या आधी जेवायला बसलेत. वाव किती मस्त वाटतंय ना. आता हे तुम्ही काय करता इथे? हे खेकडे पकडणे. ओके कसा? हे हा कपडा घ्यायचा, हा याला होल पाडायचं, आतडी टाकायची. हा जसं हे केलेलं कोंबड्याची आतडी असते ओके ती याच्यामध्ये टाकायची आणि हे नंतर नदीमध्ये जायचं. ह्याच्यामध्ये 2 दगड ठेवायचे चांगलं दाबून. ह्याला किरवी येते, ओके खेकडा ते येते आणि ह्या न्यायला बघते. दगड असल्यामुळे ते नेत नाही. नंतर मग जायचं बॅटरीवर बघायचं किती किरवे आहेत आणि पकडायचं डायरेक्ट. तर 2 जण असले की मग हात टाकायचं. हे सगळ्या कोंबड्यांच्या आतड्या आणि पंख आहेत ना. ओके बघूया ही पद्धत पण आज बघूया. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कोकणकर योगेश. आज मी चाललो आहे बाईक राईडला. तिथे माझ्या मित्राचं गाव आहे आणि ॲक्च्युली तो मित्र आहे ब्लिंकिट या स्टोअरमधला. आम्ही लोक म्हणजे मी डिलेवरी मारतो मध्ये मध्ये असं एक ॲज थोडा एक घरी बसून कंटाळा येतो म्हणून जरा एक काय ते काम करतो. तो आम्ही सगळी म्हणजे जी ब्लिंकिटची जेवढी पण टीम आहे त्यातले आम्ही काही फ्रेंड्स आहेत ते आम्ही चाललो त्याच्या गावी एन्जॉय करायला. एका दिवसाची एक ट्रिप आहे, म्हणजे 1 नाईट रिटर्न असं बोलू शकता तुम्ही. 1 दिवसचा स्टे करणार आहे आम्ही तिकडे. सो सगळे बाईक्स काढत आहेत. आता थोड्याच वेळात तुम्हाला त्या सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देतो. चला तर मग चला गणपती बाप्पांचं नाव घेऊ आणि जरा गणपती बाप्पा मोरया. हा नको नको खूप टायमानंतर अशी स्पोर्ट्स बाईक चालवतोय मी. आता मी हायवेला पोचतोय, म्हणजे वसईचा जो मेन फाटा आहे ना त्याच्या इथे. सगळे ॲक्च्युली वेगवेगळे बसले आहेत आणि मी सोलो राईड मारतोय. तर सगळे आता पुढे भेटतील तर आपण पण त्यांना जॉईन करूया आणि त्याच्यानंतर टाकी फुल करून निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. रात्रीचा रस्ता असा पूर्ण खाली असतो ना तेव्हा बाईक चालवायला मजा येते. बट जास्त ओव्हर स्पीडिंग करून पण स्वतःच्या जीवाला त्रास नाही द्यायचा आहे आपल्याला. म्हणून एकटा आहे, स्लोच जाईन. बाकी सगळे काय एक एक टप्प्याटप्प्याने भेटतील आपल्याला पुढे. सगळे इथे भेटल्यात आता. अराऊंड 7-8 गाड्या आहेत. पुढे इंट्रोडक्शन देतो पेट्रोल पंपला थांबव. तोपर्यंत आता थांबलेत आपल्या फाउंटनला थांबलेत. रात्रीच्या वेळेस ठाणा म्हणजे आपल्या फाउंटनपासून ते ठाण्यापर्यंत ह्या गायमुखच्या पुन्हा रस्त्यांना ट्रॅफिक जाम असते. कारण की ट्रकवाल्यांना परमिशन आहे नाईटला फक्त ट्रक चालवायची त्यासाठी. तर हळूहळू कोणा धरत आपण जाऊया. आता आम्ही पनवेलला पोचलो. इकडे पेट्रोल पंपाला सगळ्यांचं इंट्रो घ्यायचं आहे. हा आहे नाव काय सांग तुम्ही? हा आहे वैभव, बंटी, राहुल, जयू. नाव काय तुझं? दर्शन. हा दर्शन ओके ओके. चिंग्या, ह्याला आम्ही चिंग्या बोलतो. हे आपले नाव काय तुमचं? किरण. मी नावं विसरतो सगळं. म्हणजे
बघ प्रतीक, अजित, प्रदीप दादा, हा दुसरा वैभव आहे, त्याचा भाव नाही बोलू शकत, जाम वेगळे. आणि हा मुख्य आहे. चला अजून किती तास आपल्याला लागतील? 2 तास. 2 तास प्रॉपर मानगाव. वडापाव काहीतरी घरी. चलो आता इकडनं डायरेक्ट मानगावला आम्ही स्टॉप घेऊ, त्यानंतर बघूया कुठे स्टॉप घ्यायचं आहे. तोपर्यंत सेफली ड्राईव्ह करतो. सगळे एकत्र येण्यासाठी वाट बघत होतो. थोड्या वेळासाठी इथे आम्ही खायला नाश्त्याला थांबलेलो, चाय बी पियालो मस्तपैकी. आणि सगळे एकत्र आल्यानंतर एक लाईनीत सगळ्या गाड्यांचा फोटो काढला सगळ्यांसोबत. खूप भारी आहे आत्तापर्यंत. आत्ता सनलाईट आले सो व्हिडिओ अजून भारी येईल. आपण ट्राय करा की रस्त्याचे शॉट चांगले घ्यायला. व्ह्यू पण मस्त आहे. आता आम्ही मसाळ्यामध्ये आलो आहे, म्हणजे इकडनं अजून थोडं, मग त्याच्यानंतर अजून अराऊंड 10-20 मिनटाचा रस्ता आहे त्याच्या गावचा, मग तिकडे जाऊ. आणि हा टर्न बघा, एकदम असा भारी, एकदम यू टर्न टाईप आहे, फुल एकदम क्रेझी. आणि बाजूला हा वॉटरफॉल मस्त ना. तुम्हाला काय वाटलं तुम्ही नाही आले म्हणून आमची ट्रिप कॅन्सल होईल का? आता आम्ही मसाळ्यामध्ये जो बाजार आहे, जो मेन इकडचा, तिकडे आलो. आणि इथे वैभवचा मित्र आहे इकडचाच ओळखीचा, त्याच्याकडे रगडापाव खातोय. हे बटाटाच झाला. एवढ्या महागातला ट्रक, त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, बनवला पण नाही त्याला. आता आम्हा तिघांना पण रस्ते नाही माहिती, आणि ज्याचं घर आहे तोच इकडे नाही. जाऊया. आणि यांचं ना चढ, जो असं चढण आहे ना, ती खूप खतरनाक आहे. तशी आपली काय KTM असल्यामुळे आपल्याला टेन्शन नाही. बाकी व्ह्यू बघा. शक्यतो गावातल्या रस्त्यांना कधीच ओव्हरटेक करू नका, मोस्टली टर्निंगच्या टायमाला, कारण की गाडी येताना आपल्याला दिसत नाही. आणि टर्निंगला स्लो ठेवलेली गाडीच बरी आपली, कारण की समोरच्या गाड्या असतात ना, कधी कधी फास्ट येतात. त्यामुळे अंदाज चुकला की मग आपला गेम संपला.
तर योगेश लाल लाईट पेटते का कोकणकर योगेश मग कसं वाटलं तुला अरे वाटलं तुझी ड्रीम बाईक काय बोललास हां चल बरं वाटलं या छोट्या ब्लॉगर्सना भेटून त्यांची शाळा आहे आणि मंदिराच्या बाजूला त्याची ड्रीम बाईक आहे बोलतो मजा आली त्याला बसून सही आहे हो काका गावचे कोकण खरंच कोकणाची माणसं खूप भारी आहेत बाई म्हणजे ओळखत नाही तरी पूर्ण इज्जत देतात तुम्ही जर त्यांच्याकडनं प्रेमाने 4 गोष्टी मागाल ना लगेच देतील जर तुम्ही तोडून घ्यायचा प्रयत्न केलात तर बिलकुल नाही देणार शिव्या घालतील पण तेच तुम्ही मागितलात ना तर 2चे 4 देतील गोष्टी तो खरंच कोकणची माणसं मनाने खूप श्रीमंत आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही कोकणातले आहोत हे अजून किती लांब आहे इकडनं कुठे आहे हे तुझं गाव आहे भाई साहब काय ती चढण होती काय तो उतार होता एवढा रस्ता काय रे बाबा फायनली आम्ही आलो आहे आता वैभवच्या गावी त्याच्या घराजवळ आणि आत्ताच गावकरी बोलले की हे जे ब्लॉक्स आहेत ना ते गुळगुळीत झालेत त्यामुळे गाडी हळू घेऊन जावा तो सगळे उतरले इथे जे डबल होते फुल डेंजर सीन बाकी गाव एकदम मस्त आहे तिच्या निरोगी ठेवा आनंदी जीवन ठेवा फुल डेंजर काय मानपान देतोय काय मानपान इथे बघ वैभवच्या घरी तुम्ही वैभवचे कोण लागतात काकांना ब्लॉग मध्ये दाखवा मामा ब्लॉग मध्ये बघा इकडे या कॅमेरा मी वैभवचा काका बहुत घूमेंगे अभी आप हम लोग के साथ बने रहिए हम लोग बहुत एंजॉय करने वाले कल तक टीवी आज तरफ हम फिर मिलते हैं आपको थोड़ी देर में मेरा दोस्त वेलकम बैक सून बकरी प्रत्येकाचे वेगवेगळे सकाळी आल्यापासून सगळे झोपले आहेत कारण की खूप थकलेले आणि ह्या बाजूला मस्त चिकन बनवत आहेत आमचे शेफ प्रदीप दादा किरण दादा आणि मस्त हे बनवलेलं दाखवा आमचे मास्टर इथे या बाजूला दुसरे मास्टर शेफ आहेत ओ कडक एक नंबर आणि मस्त चव आहे भारी चिकन स्टिक बनवण्यासाठी सिंपल पद्धत आहे चिकनमध्ये फक्त मीठ आणि मसाला बस आणि बॉनलेस चिकन ओ कडक आणि वरतून लिंबू या मित्रांनो जेवायला मस्त चिकनचा रस्सा आहे सुका चिकन आहे ओला चिकन आहे आणि डाळ भात आणि इथे पुरा आपले आधी जेवायला बसलेत जाम भूक लागले तंगडीचा पाया 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 मस्त केलाय फुल दाबू ना भाई या मित्रांनो तुम्ही पण जेवायला मस्त प्रदीप दादांनी बनवलंय आणि हा व्ह्यू समोर बाहेर मस्त पाऊस पडतोय हा
एकदम भारी, एकदम भारी. चव एकदम पद्धतशीर. सकाळपासून ॲक्च्युली लाईट नाही आहे ह्याच्या घराचीच, बाकी सगळ्यांच्या आहे. तर वायरमॅनला बोलवलेलं तर ते आत्ता आलेत आणि आपले कामगार पण त्यांच्यासोबतच आहेत. मित्रांनो, हा दृश्य बघा किती भारी वाटतंय. तिथे वॉटरफॉल आहे, धबधबा आहे तिकडे. म्हणजे इथे ना वरती डोंगरावरती सगळी घरं आहेत ना, तर तुम्हाला हे सगळं खूप भेटेल. आणि हा इकडचं शिव मंदिर पांगोळीचं. आणि ही मराठी शाळा जी आता खूप कमी दिसते आणि फक्त आपल्या गावासाठीला दिसते. त्यात पण विद्यार्थी कमी असतात, बट ठीक आहे, चालू तर आहे ॲटलिस्ट. रायगड जिल्हा परिषद पांगोळी मराठी मसळा, जिल्हा रायगड. हा मस्त व्ह्यू वाटतो ना. पटापट पुढे या ना, पुढे लवकर, सोबत चला. हा हा, काय व्ह्यू आहे ना हा सगळा. मित्रांसोबत असं ट्रॅकिंग टाईप पुढे पोहायला जायची मजाच वेगळी आहे. हा निसर्ग बघा, हे आपले सगळे मित्र मंडळी आणि मी. पण मजा येते हा व्ह्यू मध्ये एन्जॉय करताना. भाई साब, मी ना वॉटरफॉलची व्हिडिओ बनवलेली. काश ती आत्ता आली असते ना, आत्ता इथे बनवली असती. किती भारी आहे, मजा येईल इकडे. तर मित्रांनो, खूप मजा केली पाण्यात. मला काय पोहता येत नाही म्हणून मी जास्त आत नाही गेलो. एक वरच्यावर फक्त कमरेपेक्षा पण कमी पाणी होतं तिकडे गेलो. सो आता चाललो आहे घरी. रस्ते जाम बेकार आहे म्हणून उजेडातच चाललो आहे. आणि रात्री खेकडे पकडणार आहेत आणि मला हा अनुभव करायचाच होता. सो मी यांच्यासोबत खेकडे पकडणार आहे आणि सकाळी पण पकडणार आहे, पण रात्रीची मजा बघायची आहे. चला कंटिन्यू आपण नंतरला पुढे होऊया. मी ह्या उतरणाला गाडी थांबवली आहे कारण की मला ना हा व्ह्यू खूप भारी वाटला. किती मस्त आहे ना, आजूबाजूला डोंगर आणि मध्ये नदी. वाव. गाडीला थोडी वॉश करून घेतो. विचार काय बोलवतात, हा विचार आता काय बोलवतात. अरे लाजता काय. तर हे बारकी पोरं विचारत होते की KTM आहे का, विचार त्याला जाऊन, आहे की नाही सांग. हा की नाही लाजतात. हां KTMच आहे. आवडतं तुम्हाला, घे फोटो काढ. घे, अरे काढ, जा मोबाईल घेऊन ये, फोटो काढ एक एक. तुमचीच आहे ती. आता हे तुम्ही काय करता इथे. हे खेकडे पकडण्यासाठी. ओके, कसा. हा कपडा घ्यायचा, हां याला होल पाडायचं, आतडी टाकायची. जसं हे केलेलं कोंबड्याची आतडी असते, ओके, याच्यामध्ये टाकायची. आणि हे नंतर नदीमध्ये जायचं, ह्याच्यामध्ये 2 दगड ठेवायचं आणि दाबून ह्याला किरवी येते. ओके, खेकडा ते येते आणि ह्या न्यायला बघते. दगड असल्यामुळे ते नेत नाही. नंतर मग जायचं, बॅटरीवर बघायचं किती किरवी आहे आणि पकडायचं डायरेक्ट. 2 जण असले की मग हात टाकायचं. हे सगळ्या कोंबड्यांच्या आतड्या आणि पंख आहेत ना. ओके, बघूया ही पद्धत पण आज बघूया. आता आम्ही इथे खेकडे पकडायला आलोय. मस्त वाहतं पाणी आहे. आता ही लोक जाळं लावत आहेत जे मगाशी बनवलं त्यांनी. आमचा अजित मेन शोधतो दगडांच्या खाली. दगडं पालटली पाहिजेत ना. शांत पडायला किरवी थांबते.
हा वाहतं पाणी आहे रे, मस्त वाहतं पाणी आहे, पूर्ण गावात लास्टपर्यंत जातंय. ही आपली मंडळी सगळी स्वतःच्या तोंडावरती फ्लॅश मारा. हा, ही आपली 3 गँग इथे. हा एक ब्लिंकिटवाला इकडे डायरेक्ट सर्व्हिस आहे खेकड्यांची. देख सांप जा रहा है, देख सांप जा रहा है. नाही रे, हा नाही हो. त्यात आम्हाला आतमध्ये ती बघ, कॅमेऱ्यात बघ, ती बघ 3 खेकडे आहेत. छोटी आहेत, एकदम छोटी आहेत, छोटे आहेत. अजितने मस्त खेकडी पकडले. अजित दाखव, ही वाली पकडायला ना, ही वाली पकडायला दाखव दाखव. ही बघा, ही वाली पकडायला ना एवढी मेहनत लागली ना. आम्ही ना बिळात हात टाकून निचे ना पहिले नांगडे पकडले, त्यानंतर ही खेकडी काढली आहे. मस्त रे, मस्त पकडले. ही बघा, ही सगळ्यात मोठी खेकडी आहे. ही बघा, हिची साईज बघा तुम्ही. अच्छी, हे 2 कामगार आणि एक आतमध्ये आहेत, भारी आहे. या मित्रांनो, जेवायला मस्तपैकी जी खेकडी पकडलेली या पोरांनी, त्याचा मस्त रस्सा असा भारी बनवलाय. यार ही लोक झाली जेवण बाई, आपला गुरुवार चालू व्हायच्या आधी खातो आम्ही. तर मित्रांनो, तुम्ही बघितलात मुंबईपासून ते आम्ही या गावापर्यंत कशा प्रकारे पोचलो. खूप डेंजरस आणि सोलो राईड भाई, एक नंबर म्हणजे. आणि हा व्ह्यू बघून तो खूप मजा आली. आणि आम्ही आज शिरव्या पकडल्या, चिकन फ्राय, कौल फ्राय, खूप भारी भारी मजा आली आज आम्हाला. सो तुम्हाला पण हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला आवडला असेल, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. ते महाराष्ट्र.